नमस्कार, मी स्वरूपा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतोय समोसे, ते पण एका वेगळ्या पद्धतीने। त्याचं नाव आहे रोल समोसे। हे समोसे तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा, खूप छान आणि खूप मस्त लागतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिले आपल्याला इथे बनवायचे समोसाचा डो। त्याकरता इथे मी घेतलेला आहे 1 कप मैदा, त्याच्यामध्ये असे 1 चमचा भर ओवा, तो मी थोडासा असा क्रश करून घेते हातावरती आणि मग त्याला मैद्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्याबरोबर मी इथे घेतलं आहे 2 ते 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे। तुम्ही इकडे तूप पण वापरू शकता, त्याच्यामुळे काय होईल, समोसे आपले जे आहेत ते सॉफ्ट होतील, पण असे क्रंची नाही होणार। तर तुम्ही ते तूप पण वापरू शकता। आता हे आपल्याला प्रॉपर असे एकजीव करून घ्यायचे। बरोबर इथे आपल्याला घ्यायचे थोडंसं चवीपुरतं मीठ। हे या प्रकारे मिक्स झालं पाहिजे की असं हातामध्ये घ्यायचं आणि हा असा गोळा झाला पाहिजे। बघा असा गोळा होतोय छान, जसा आपण डो करतो ना तसा गोळा होतोय। थोडं थोडं करून पाणी घालायचे। इकडे मी 1/4 कप पाणी घेतलेलं आहे, जास्त पाणी घालायचं नाहीये। आपल्याला डो थोडासा कडकच मळायचा आहे। हे बघा आपला समोसाचा गोळा जो आहे तो प्रॉपर एकजीव झालाय। अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे। आता ह्याला ना आपण ना एका ओल्या कपड्याने, कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवूयात, जेणेकरून गोळा सॉफ्ट राहील आपला। रोल समोसाचं बॅटर बनवायला इथे मी 3 बटाटे आहेत ते उकडून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला बारीक ग्रेट करून घ्यायचे। तसे ते आपल्याला काप वगैरे करून घ्यायचे नाहीयेत, जेणेकरून आपण जे रोल करू समोसा, त्या समोसामध्ये कुठेही असे चंक्स नाही आले पाहिजे, असे अनइवन नाही झाले पाहिजे। आपल्याला हे प्रॉपर असं ग्रेट करून घ्यायचंय। हे बघा अशा प्रकारे तुमचे बटाटे जे आहेत ते प्रॉपर असे बारीक झाले पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करून घेऊया फ्लेवर करता हळद, लाल मिरची पावडर, थोडासा चाट मसाला, धणा जिरा पावडर, बारीक चिरलेली मिरची। जर तुम्हाला तिखट नसेल पाहिजे तर तुम्ही हे स्किप करू शकता। त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ आणि कॉर्नफ्लोअर। हे तुम्हाला सर्व असं एकजीव करून घ्यायचे। जर तुम्हाला कॉर्नफ्लोअर ऍड करायचं नसेल तर तुम्ही ह्याच्या बदल्यात तांदळाचं पीठ सुद्धा ऍड करू शकता, पण ह्या कॉर्नफ्लोअरने काय होतं ना, एक छान असं बॅटरला बाइंडिंग मिळते। त्याच्यामुळे हे प्रॉपर असं हाताने, चमच्याने नाही, असं हाताने प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचंय। तर हे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आपलं समोसाचं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे। हे बघा आता आपला समोसाचा जो डो आहे तो प्रॉपर असा मुरलेला आहे। हे बघा मी अशी बोट ठेवते तसा प्रॉपर असा वरती येतोय। त्याला आता आपण परत एकदा छान असं मळून घ्यायचंय। सर्वात पहिले तर ह्याचे जे एजेस आहेत लास्टचे ते आपल्याला प्रॉपर असे हाताने असे आतमध्ये करून घ्यायचे। त्याच्यानंतर असा एक राऊंड याला असं फ्लॅटन करून घ्यायचे आणि मी ह्याला अजिबात तेल किंवा पीठ अजिबात लावलेलं नाहीये, असंच तुम्हाला हे लाटायचंय। थोडंसं एक डिझाइन आला पाहिजे म्हणून मी हे लाटणं यूज केलंय। तुम्ही प्लेन पण यूज करू शकता। जर तुम्हाला असं उचलून करायचं नसेल तर तुम्ही असं हे पोळपाट लाटणं असं फिरवू पण शकता। असं फिरवून सगळ्या साईडने तुम्हाला ही प्रॉपर करून घ्यायचंय। हे बघा अशा प्रकारे सर्व साईडने किनार आपली बारीक झालेली आहे। मी तुम्हाला उचलून पण दाखवते थोडंसं। हे बघा प्रॉपर असं निघतंय। आपल्याला काय करायचंय, इथे मध्ये छोटीशी एक वाटी ठेवून घ्यायची, त्याच्या आजूबाजूला हे जे बॅटर आहे हे टाकून घ्यायचंय। आता हे जे बॅटर आहे ते तुम्हाला सुरीच्या साहाय्याने असं छान असं इव्हन करून घ्यायचंय। हाताने जर तुम्ही पसरवायला गेलत तर काय होणार ना, तुमच्या हाताला ते बॅटर चिकटणार, त्याच्यामुळे
असं अलगद असं पसरवून घ्यायचंय. हे बघा आता एक भाग जो आहे ना तो मी छान असा सुरीच्या साह्याने पसरवून घेतलेला आहे. आता तुम्हाला मी हाताने पण दाखवते. जर तुम्हाला सुरीने जमत नसेल तर तुम्ही हाताने पण पसरवू शकता. आता काय करायचंय, हाताने कसं पसरवायचंय, एक थोडासा असा नॉर्मल असा ओला हात घ्यायचाय, जेणेकरून तुमचं बॅटर जे आहे ते हाताला चिकटणार नाही. जास्त पाणी नाही घ्यायचंय, एकदम थोडासाच घ्यायचंय ओला हात. पण हातामुळे काय होतं ना, प्रॉपर असं इवन होत नाही, तर नंतर तुम्ही ते सुरीने इवन करू शकता. हे बघा आता आपल्या सर्व साईडने बॅटर लावून झालंय हाताने. एक साईडला प्रॉपर क्लीन दिसतंय आणि एका साईडला हे असे हाताचे ठसे दिसत आहेत. तर काय करायचंय नंतर, मग नाईफने हे असं प्रॉपर इवन करून घ्यायचंय, जेणेकरून एक सर्व साईडला एक समान बॅटर पसरलं जाईल, वर खाली राहणार नाही, जेणेकरून तुम्हाला रोल करायला प्रॉब्लेम येणार नाही. आता आपल्याला काय करायचं, ही जी वाटी आहे ना ती अशी हळू तशी उचलून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटरच्या साह्याने हे असं छान असं एजेस एकत्र करून घ्यायचे. आता या कटरच्या साह्याने आपल्याला ह्याचे कटिंग करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. पहिले मी 2 कट केले, त्याच्यानंतर हा तिसरा, त्याच्यानंतर हा चौथा. आता हे जे 8 कट झालेत ह्याचे पण आपण अजून 8 करून घेऊयात, असं मधून असा एक काप देऊन. हे बघा अशा प्रकारे. आता आपले हे 16 कट झालेत. आता हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. ते म्हणजे असं इथून अलगद असं उचलायचंय, थोडंसं असं बाहेर खेचून त्याला आतमध्ये फोल्ड करायचंय आणि फोल्ड करत करत हे बघा अशा प्रकारे हे तुमचं रोल समोसा रेडी झाला. आणि हा जो शेवटचा जो आहे ना, हा पार्ट तुम्हाला चांगला असा प्रेस करायचा आहे, नाहीतर मग काय होतं, तळताना तो पार्ट ओपन होऊन त्याच्यामध्ये तेल जातं आणि समोसा आपला तेलकट होतो. त्याच्यामुळे हे बघा तुम्हाला अशा प्रकारे हा चांगला प्रेस करून घ्यायचा आहे. इथे मी तुम्हाला एक टिप देते, समोसे रोल करताना हे असे आपण प्रॉपर हे बघा अशा प्रकारे रोल केले की हा शेवटचा पार्ट आहे ते थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे जेणेकरून ते चिकटायला मदत होते. अशा प्रकारे. आता हा शेवटचा समोसा रोल करताना तुम्हाला मी अजून एक टिप देते. रोल करताना पाणी तर तुम्ही इथे लावलं, त्याच्यानंतर इकडून तुम्ही रोल केलं असं सेम तसे बाकी समोसे केले, त्यानंतर काय होतं, आपण इथे हात लावताना हा शेप जो आहे तो बिघडतो. तर काय ना, हे असं राऊंड राऊंड पोळपाटावरती करून घ्यायचं, जेणेकरून शेप पण बिघडत नाही आणि आपला समोसा पण प्रॉपर असा रोल होतो. हे बघा, आणि प्रॉपर असा तो चिकटला पण जातो. हे बघा आता आपले सगळे समोसे असे प्रॉपर रोल करून झालेले. आता हे आपण तळायला घेऊयात. आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी या गरम तेलामध्ये समोसे सोडून घेते, एक एक करून. एकदम लो फ्लेम वरती तुम्हाला हे तळून घ्यायचंय. हे बघा एक एक करून असे अलगद समोसे सोडायचे. हे बघा आपले समोसे किती छान असे मस्त फ्राय होत आहेत आणि त्याला हळूहळू असा मस्त कलर पण येतोय. हे बघा तुम्ही बघू शकता, अजून थोडंसं फ्राय व्हायचं बाकी आहे. तुम्हाला ही प्रोसिजर अगदी स्लो गॅसवर करायची, कारण जर फास्ट केला गॅस तर काय आहे ना, हे आतमधलं बॅटर आहे ते जळेल आणि बाहेरचं आवरण जे आहे ते कच्चच राहील. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम असं स्लो गॅसवर करायचं. हे बघा, तुम्ही प्रॉपर नाही असं ह्याला स्टिक केलं तर असं तुमचा समोसा असा सुटू शकतो. हे बघा तसा माझा सुटलेला आहे. हे बघा ह्या प्रकारे तर सुटू शकतो. सो ही काळजी घ्यायची, तुम्ही समोसा बांधताना प्रॉपर त्याला असं स्टिक करून बांधायचंय. आता आपले समोसे जे आहेत ते झालेले आहेत, छान असा कलर आलेला आहे. समोसे छान असे फुललेले आहेत, जे आपण बॅटर घातलं होतं त्याच्यामुळे. हे बघा
छान असं तेल याचं पूर्ण निथळून घ्यायचंय. आता हे समोसे आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात, जेणेकरून त्यातलं जे एक्सेस ऑइल जे असेल ते निघून जाईल. हे बघा केवढे छान आपले समोसे झालेत, प्रॉपर असे सुटलेले नाहीये. हे बघा थोडेसे गरम आहेत, मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा केवढे क्रंची झालेत, एकदम असं छान असं मस्त त्याचं टेक्स्चर दिसते. बघा तुम्हाला छान असं तोडून दाखवते. केवढे कुरकुरीत असे झालेत आपले समोसे बघा, प्रॉपर अशा प्लेट्स बाहेर निघतायत त्याच्या. आता आपण पटकन याला सर्व करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही काय करायचं, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. हे बघा आपले समोसे विथ केचप असं तुम्ही सर्व करू शकता. हे रेडी झालेलं आहे. हे समोसे तर पटापट होतातच, पण तुम्हाला पिझ्झा पण आवडतो का? जर तुम्हाला पिझ्झा आवडत असेल आणि पटापट पिझ्झा करायचा असेल तर तुम्ही ब्रेड पिझ्झा ही माझी रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, हे तुम्ही बघू शकता.